विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या दोस्तांनो, आज आपण मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाच्या कारणांच्या संदर्भानं मागोवा घेणार आहोत. मित्र, असं मोठं विशाल असं साम्राज्य मराठ्यांनी 17व्या शतकात निर्माण केलं आणि 1 जानेवारी 1818 पर्यंत ते टिकलं, अबाधित राहिलं. इतकी मोठी शक्ती, इतका मोठा फोर्स छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी आणि नंतर अनेक मराठा राजांनी ते वाढवलं, विस्तारित केलं आणि तो फोर्स टिकला, तो वाढला. इतकं छान असं वैभवशाली राज्य निर्माण कसं झालं, याची पार्श्वभूमी काय होती, याचा अभ्यास आपण या प्रकरणात करत आहोत. एक वसाहतवादी इतिहासकार ग्रँडफ म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठ्यांचं राज्य निर्माण होणं म्हणजे अचानक पेटलेला वणवा होता. जसं जंगलामध्ये आग लागावी आणि आग लागल्यानंतर जशी सगळीकडे आगीचे लोळ उठतात आणि एकदम वेगानं आग पसरते, तशा प्रकारचंच अचानकपणे सडनली मराठ्यांचं राज्य उभं राहिलं, असं ग्रँडफ म्हणतो. परंतु राष्ट्रवादी इतिहासकार असणारे न्यायमूर्ती रानडे राईस ऑफ मराठा पॉवर नावाच्या ग्रंथात लिहितात की नाही, याचं बीज पेरलं गेलं होतं. पहिलं प्रकरण ते लिहितात की बीज पेरलं गेलं, अचानक लागलेली आग नाही किंवा अचानक बनलेला वणवा नाही, तर हे राज्य एका मजबूत अशा पायावरती उभं राहिलं, त्याची पेरणी झाली आणि ते वाढत 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 एक विस्तारित स्वरूप निर्माण झालं. आणि म्हणून फर्ग्युसन म्हणतो की वी विन फ्रॉम दी इंडिया नॉट बाय दी मुघल्स, वी विन फ्रॉम दी इंडिया फ्रॉम दी मराठाज. म्हणजे इतकं मोठं साम्राज्य निर्माण झालं. बघा, आपण बघतो की 17व्या शतकात मराठा सत्तेचा उदय झाला आणि त्या उदयाला खऱ्या अर्थानं छत्रपती शहाजी महाराज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी एका विस्तारित पायावरती उभं केलं. आणि आपण बघतो की मराठी संतांची शिकवण असेल, या सगळ्या बाबी या मराठ्यांच्या राज्यासाठी निर्माण होण्यासाठी महत्वाच्या ठरल्या. आता बघा, सांगायचं तात्पर्य असं की संपूर्ण एशिया खंडावरती इस्लामिक राज्य होतं असं आपण म्हणू शकतो. नव्हे तर तुर्कस्तानवरती तुर्कांचं राज्य प्रस्थापित झालं होतं, म्हणजे युरोप खंडावरती. एवढ्या सगळ्या विस्तारित भूभागावरती इस्लामिक राज्य निर्माण झाल्यानंतर राजस्थानमध्ये महाराणा प्रतापच्या रूपानं एक थोडंसं चॅलेंज निर्माण झालं, परंतु ते नंतर संपलं आणि कुठेतरी डोंगरदऱ्याच्या प्रदेशामध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण पसरलेल्या इस्लामिक राज्याला, मुघलांच्या राज्याला एक वेगळ्या प्रकारचे चॅलेंज उभं करून स्वतःचं राज्य निर्माण करण्याची शक्ती उभी झाली. नव्हे, ते राज्य निर्माण झालं. हे कशाच्या बळावर निर्माण झालं, तर त्याचे काही मुद्दे आपण बघू. तुम्हाला माहित, कोकण हा भाग डोंगर दऱ्याचा भाग आहे आणि इथं असणारी डोंगरदऱ्याच्या भागामुळं इथं असणारे लोक, निसर्गाचा वारा असेल किंवा अत्यंत खडतर असा निसर्ग असेल, या खडतर अशा निसर्गामध्ये राहणारे मराठे मावळे, अनेक 18 पगड जातीची लोक, त्यात महार, मांग, रामोशी, भिल्ल, कोळी, आगरी, ही सगळी मंडळी शरीरानं धडधाकट आणि स्वातंत्र्य बाण्याची होती. या स्वातंत्र्य बाण्याचे हे मूळतःही ब्रॉन अँड ब्रॉट, ज्याला आपण म्हणतो मार्शल रेस होते, लढाऊ जमाती होत्या. आणि अशा निसर्गामध्ये जिथं कोबरा नागाचं अस्तित्व असतं, अशा संकटामध्ये शेती करणं, भात शेती पिकवणं
आणि अशा खडतर याच्यामध्ये रात्री बेरात्री वाघांच्या बिबळ्यांच्या सावटामध्ये प्रवास करणं, अशी एक साहसी जमाती इथं होत्या आणि त्या राहत होत्या. त्यांचं शरीर यशी त्या पद्धतीची बनलेली होती. घनदाट जंगल, अवघड किल्ले, प्रचंड पाऊस, हिंस्र पशु आणि बाह्य प्रतिकूल शत्रू परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये जगणारी ही मंडळी नक्कीच मनानं आणि शरीरानं किती कणखर असतील याचा विचार करायला नको मित्र. तितकीच बेरकी, कुशल आणि बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये होती. ते किती बुद्धिमान होते याचं उत्तम असं उदाहरण म्हणजे आपल्याला बहिर्जी नाईकांच्या साहसातून, गुप्तहेर पद्धतीच्या केलेल्या कामगिरीतून लक्षात येतं मित्र. त्यांनी केलेल्या गनिमी काव्यातून लक्षात येतं. त्यांनी आखलेल्या विविध, हे बघा, युद्ध म्हणजे केवळ मैदानावरती लढणं नाही मित्र. त्या युद्धाच्या अनुषंगानं केलेल्या योजना, बनवलेले प्लान्स आणि त्या प्लान्सला त्याच पद्धतीनं, त्या योजनेला त्याच कार्यकुशलतेनं अंमलबजावणी करून शत्रूचा बिमोड करण्याची ताकद या लोकांमध्ये होती. त्यांची उंची मध्यम होती, जास्त उंच ते नव्हते, पण काटक शरीर, चपळाई, सावधपणा, धाकटपणा, चिवटपणा, 50 ते 60 मैल घोड्यावरून मजल मारत ही लोक सातत्याने असायची. आणि खानपान अत्यंत साधं मित्र. एक कांदा आणि ज्वारीची भाकर किंवा कांदा आणि बाजरीची भाकर खाऊन त्यांचं पोट फिरतं. कोकणामध्ये तर बोंबील आणि झिंगे आणि भाकर हे त्यांचा आहार. बोंबील आणि झिंगे आणि गूळ आपल्या कमरेला बांधून एक घोड्यावर बांधून एका बाजूला तलवार घेऊन ते 60-70 मैल एका दिवसात पार करतात. की तुलनेने आपण बघतो की मुघलांचं, तुर्कांचं जे सैन्य आहे अत्यंत हळुवार होतं, शरीराने ते दिप्पाड होते. डोंगर दऱ्या चढण्यासाठी त्यांना फार कष्ट लागायचे. हे घोड्यावर बसल्या बसल्या झोप घेऊ शकत होते, घोड्यावर बसल्या बसल्या जेवण करू शकत होते. अत्यंत शरीरानं मजबूत, मनानंही तितकेच कणखर अशा प्रकारची ही मंडळी असल्या कारणानं तिला उत्तर देता आलं. मोठ्या मोठ्या तोफ्यांची गरज त्यांना पडली नाही. ती मोठमोठ्या जास्त संख्येने सैनिकाची गरज पडली नाही. मोजक्याच मावळ्यासहित युद्धाला समोर जाणं, शत्रूला अडचणीच्या ठिकाणी गाठणं, अचानकपणे हल्ला करणं, त्यांना आश्चर्यचकित करणं, अशा योजना बनवून हे सैनिक लढत होते. आणि विशेष म्हणजे कोकणासारख्या अवघड परिस्थितीमध्ये राहणाऱ्या वर्गाला एक विभक्तपणाची आवड, स्वातंत्र्याची आवड होती, स्वातंत्र्य बाण्याची होते. म्हणजे कुठल्याही सत्तेला न जुमानता आपल्या आपल्या पद्धतीनं स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन जगणं हे त्यांच्या स्वभावाचा भाग होता. कोणत्याही मध्यवर्ती सत्तेच्या व्यवहाराचा पगडा त्यांनी आपल्यावर बसू दिला नाही. त्यास ते विरोध करत होते. सातत्याने उद्योगीपणा, धाडस, स्वावलंबन, स्वाभिमान आणि समतेची आवड. जरी 18 पगड जातीमध्ये हा समाज विभागलेला असला तरी तो एकत्र होता. तुम्हाला माहिती का, बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या अंतपुरात जाण्याची क्षमता बाळगून होते. जिथे जिजाऊ आणि केवळ शिवाजी महाराज असतील अशा ठिकाणीही जाण्याची संधी त्याला प्राप्त होती. जीवा महारे असतील, येसाची कंक असेल, मदारी मेहतर असतील, म्हणजे अनेक जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना मावळा नावाची उपाधी देणं आणि समतेच्या तत्वानं वागवणं हे शिवाजी महाराजांची जी तत्वज्ञान होतं, तत्व होतं, याच्यामुळे ही लोक जोडल्या गेली. मित्र हो, आपण बघतो की शिवाजी काशीत शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून फतेह खान आणि सिद्दी जोहरच्या सामोरी गेला आणि त्यावेळेस सांगितलं, शिवाजी महाराज पकडला गेले, आम्ही तू काल शिवाजी महाराजांसारखा दिसायचा. तर तो म्हणला, खरा शिवाजी लाखाचा पोशिंदा गेलाय आणि तुम्हाला जो तुमच्या समोर जो उभा आहे तो शिवा काशीत आहे. म्हणजे त्यांच्यासाठी मरणारा तयार होणारी माणसं. हा इतिहासच वेगळा आहे. अशी सोन्यासारखी माणसं शिवाजी महाराजांनी आपल्या बाजूला जमवली. मुळातच त्यांच्यावर संतांच्या शिकवणीचा, समतेच्या शिकवणीचा त्यांच्यावरती प्रभाव होता. या मराठ्यांची तीर्थक्षेत्र आपण बघतोय की विठ्ठल, तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत, शक्तिस्थान. मराठी माणसाने धर्म भावनेने एकत्र आणणारी शक्तिस्थाने, वारी, उच्च निश्चितीचा भाव याच्यातून नष्ट झाला होता.
ज्या पद्धतीने उत्तर भारतामध्ये आपण बघतो की जाती व्यवस्थेचा घनिष्ठ पगडा आजच्या काळातही होता, तसा घनिष्ठ पगडा आपल्याला महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये किंवा मराठवाड्यात दिसत नाही मित्र. मराठ्यांच्या ग्रामसंघटनेचे स्वातंत्र्य होते. आर्थिक बाबतीमध्ये खेडे जे आहेत ते स्वयंपूर्ण होते. गावचा कारभार पाटील कुलकर्णी हा पंचायतीच्या मदतीने चालवायचा. गावाचा राखणदार महार तोही गावकीच्या कामामध्ये एक महत्वपूर्ण भाग होता. आपण म्हणतो की शत्रूवरती नजर ठेवणे, गावाचं संरक्षण करणे, गावाच्या सीमेची माहिती घेणे, गाव वाटांची माहिती घेणे, या सगळ्या गोष्टीमध्ये तो कार्य करायचा. ज्याला आपण वतनदार म्हणतो, त्याच्यामध्ये पाटील कुलकर्णी आणि महार पाटील हे 3 महत्वाचे व्यक्ती होते. न्यायनिवाडा गावातच व्हायचा. ग्रामसंघटनेद्वारे मराठ्यांची स्वातंत्र्य वृत्ती जी आहे ती जोपासल्या जात होती. आघात सोसण्याची प्रचंड शक्ती त्यांच्यामध्ये होती. बघा, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी खचले नाहीत, किंवा नंतर संभाजी राजांच्या क्रूर हत्येनंतरही मराठी खचले नाहीत. उलट अधिक जोमाने संताजी आणि धनाजीने आपली घोडी चारे ओर दौडली आणि औरंगजेबाच्या छावणीचा कळस कापून आणण्यापर्यंत धमक त्यांनी दाखवली मित्र. म्हणजे ही धमक, ही ताकद, हे धाडस म्हणजे कितीही मोठ्या शत्रूला समोरासमोर भेटण्याचं, गनिमी काव्याद्वारे त्याला लोळवण्याची शक्ती या मावळ्यांमध्ये निर्माण झाली होती मित्र. त्यांना प्राचीन भारतातल्या राजांचं वारसा लाभलेला होता. त्याच्यामध्ये चालुक्य, कदम, मोरे, शिलहार, आहीर, यादव इत्यादी राजघराण्यांचं रक्त त्यांच्या नसांच्या धमनीमध्ये वाहत होतं. पैठणचे शालिवान, बदामीचे चालुक्य, मालखेड, गोवे, कोल्हापूर, कल्याणी, देवगिरी इथल्या त्यांच्या राजधान्या होत्या. जिजाऊचा संबंध देवगिरीचे यादवांच्या घराण्याशी होता. शूर व पराक्रमी घराण्यांचे हे वंशज होते. प्राचीन वारसा स्मृत्या त्यांनी जपल्या होत्या आणि म्हणून आपण बघतो की त्यांना या गोष्टीमध्ये विजय मिळवण्यासाठीचं त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. विजयनगरच्या साम्राज्याच्या विनाशानंतर परत एकदा हिंदवी स्वराज्याची पताका पसरावी असं छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 11व्या-12व्या वर्षी ज्यावेळी ते कर्नाटकमध्ये वडिलांच्या भेटीला गेलते, त्यावेळेसच त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली होती. आणि म्हणून आपण ह्या इस्लामिक सत्तेला, या परकीय तुर्क, अरब आणि मुघलांच्या सत्तेला नष्ट करून सोकियांचं राज्य, हिंदवींचं, हिंदवी या शब्दाचा अर्थ असा आहे की एकदेशीयांचं राज्य, हे कसं निर्माण करता येईल या प्रेरणेने ते प्रेरित होऊन त्या कामाला, त्या सर्वोच्च कामाला ते लागले. नवे त्या हेतूला प्राप्त त्यांनी केला. मराठा घराण्याची दक्षिणेतील शहांच्या दरबारी उदय झाला. या दरबारी उदयामध्ये आपण बघतो की मराठा सरदार जाधव, भोसले, निंबाळकर, घाटके, मोरे, शिर्के, सुर्वे, महाडिक 5,000 ते 6,000च्या फौजा बाळगून या दक्षिणेतील शहांच्या नोकऱ्या करत होते. पहिल्यांदा मारोजी, विठोजी, शहाजी, मारोजी, विठोजी हे 2 भाऊ, मालोजीचे 2 मुलं शहाजी आणि शरीफजी, शहाजीचा मुलगा शिवाजी महाराज, ही लोक या राज्यामध्ये काम करते. यांच्या अंगच्या गुणामुळे इस्लामिक प्रशासकीय व्यवस्थेत त्यांना ज्ञान झालं आणि त्यांनी ह्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आपलं स्वतःचं स्थान उज्ज्वल केलं. जेव्हा दक्षिणेतल्या शहाच्या राज्यामध्ये दुफळी माजली, दक्षिण मुसलमान सरदार व पठाणी सरदार संघर्ष निर्माण झाला. आपण बऱ्याचदा असं बघतो की इस्लाम म्हणजे जाती व्यवस्था न मानणारा धर्म आहे, असं काही नाही मित्र. भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये 3 जातीय गट निर्माण झाले. अशरफ म्हणजे उच्च जातीय मुसलमान, अजलफ म्हणजे मध्यम जातीचे शेतकरी वगैरे समूहातले मुसलमान, आणि अर्जल म्हणजे आपण एससी दलित जातीतले मुस्लिम, अशा प्रकारची विभागणी त्यांच्यातही होती. आणि ज्यांनी भारतीयामधनं ज्या जातीनं इस्लाममध्ये प्रवेश केला, तो इस्लाममध्ये गेल्यानंतरही एका त्या विशिष्ट जातीचा घटक झाला. म्हणून आपण बघतो की दक्षिण मुसलमान जे मूळ भारतीय काळे मुसलमान आहेत आणि पठाण अफगाणमधनं आलेले मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष झाला की तुम्ही श्रेष्ठ की आम्ही श्रेष्ठ. आणि मग ह्या दक्षिण मुसलमानांनी
मराठ्यांची बाजू घेतली, ज्याला आपण तो मावळ्यांची बाजू घेतली आणि शिवाजी महाराजांना या लोकांनी मदत केल्याचं आपल्या लक्षात येत आहे. पुढचं दक्षिणेतील सत्ता व मुघल सत्ता यांच्यातला संघर्ष जो झाला, आदिलशहा विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, भावी काळामध्ये मोगल विरुद्ध आदिलशहा. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं की आदिलशहाशी लढायचं तर मुघलांशी चांगले संबंध ठेवायचे, मुघलांशी लढायचं आदिलशहाशी चांगले संबंध ठेवायचे आणि मग दोघांचाही आपसातला संघर्षाचा फायदा, आदिलशाही व मुघलशाही यांच्या संघर्षाचा फायदा शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात उचलला. गनिमी काव्याची परंपरा मित्र, मुर्तुजा शहा नावाचा निजामाचा, अहमदनगरच्या निजामाचा मुलगा, त्याच्या वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर तो गादीवर बसला. तो 11 वर्षाचा होता. त्या राज्याला संपूर्णपणे आपल्या दंडाच्या शक्तीवर पेलण्याचं सामर्थ्य शहाजी राजांनी दाखवलं. आणि हे कोणाच्या मदतीने तर मलिक अंबरच्या मदतीने. मलिक अंबर हा तिथला मलिक होता. हा हाफजी गुलाम होता, निग्रो, ज्याला आपण म्हणतो काळा. तोही तुर्क अरबांच्या वर्णवर्चस्वाच्या भूमिकेतनं त्रस्त होता. तिथेही गोऱ्यांची सुप्रिमिस्टी होती आणि ह्या काळा या मोठ्या पदावर पोहोचलाय म्हणून ते तुर्क अरब त्याचा हेट करायची. म्हणून त्यांनी महाराष्ट्रीयन मावळ्यांना जवळ घेतलं आणि तो ज्या आफ्रिकन प्रांतातून आला होता, हफ्जियन गुलाम असल्या कारणाने तिथं गुरिला वॉर त्याला माहीत होत्या. मग त्या गुरिला वॉरचं प्रशिक्षण त्यांनी इथल्या मराठ्यांना दिलं आणि इथल्या मावळ्यांना मुळातच कोकणामध्ये अशा प्रकारच्या गनिमी काव्यांच्या संदर्भातली युद्धतंत्रेचं माहिती होतं. अथिरा जेम्स नावाची एक फ्रेंच इतिहासकार म्हणते, महार अँड देअर वॉरियरशिप, म्हणजे या लोकांना महारहारी लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कसं लढायचं या संदर्भातला अभ्यास होता. तो अभ्यास शत्रूवर कसा आचार्य हल्ला करायचा, कारण ते जंगलाच्या भागात राहत असल्याकारणानं त्यांनाही वाघ सिंहाच्या लढण्याच्या पद्धतीच्या संदर्भातला अभ्यास होता. त्याचाही फायदा त्यांनी युद्धतंत्रामध्ये घेतला. म्हणून आपण बघतो अफजल खानसारखा बलाढ्य शत्रू, शाहिस्ते खानासारखा बलाढ्य शत्रू, सिद्दी जोहर सारखा बलाढ्य शत्रू, नंतर राजपूत सरदार ज्याला मिर्झाराजे जयसिंग आणि आग्र्यावरनं सुटका, या सगळ्या गोष्टीमध्ये किती तखल्लकपणे बनवलेली योजना होती मित्र हो, हे तुमच्या लक्षात येतं. शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण होण्यापूर्वी संतांनीही मोठं काम केलं. हे संतही 18 पगड जातीचे होते. नामदेव महाराज शिंपी, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण, तुकाराम महाराज कुणबी, एकनाथ महाराज ब्राह्मण, नरहरी सोनार, चोखा मेळा हा महार, गोरा हा कुंभार, सावता हा माळी, अनेक जातीतली ही मंडळीनं सगळ्या 18 पगड जातीला एकत्र केलं और भक्ती मार्गाची शिकवण देऊन जी वर्णव्यवस्थेची जी चौकट होती ती थोडीशी खिळखिळी केली. त्याचा फायदा शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी झाला मित्र. महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्र धर्म या कल्पनेनं एक मोठं ज्याला आपण म्हणतो चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार केलं. या विचारवंतांनी वैभवशाली इतिहासाविषयी स्वाभिमान जागृत केला. उज्ज्वल भवितव्याचे घडण्यासाठी आत्मविश्वास या लोकांनी निर्माण केला. विका राजवडे म्हणतात, महाराष्ट्र धर्म म्हणजे बरोबर हिंदू धर्म, अधिक धर्मस्थापना, अधिक गो ब्राह्मण प्रतिपालक, स्वराज्य स्थापना, एकीकरण आणि ध्रुवीकरण असं मत त्यांनी मांडलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषणही होते. ते शेतकऱ्याचे, रयतेचे राजे होते असं आपण म्हणू शकतो. या रयतेच्या राजांनी आपण म्हणतो नंतर शहाजी महाराजांनीही या राज्याला फार महत्त्व दिलं. अलीकडच्या इतिहास संशोधनामध्ये असं आपल्याला लक्षात येतं की स्वराज्य संकल्पक म्हणजे ज्यांनी संकल्पना केली स्वराज्यांची ते म्हणजे छत्रपती शहाजी महाराज. इतिहासकारामध्ये मतभेद आहेत. गो.स. सरदेसाई म्हणतात की ते स्वराज्य संकल्पक आहे. काही लोक म्हणतात नाही, ते त्यांनी सरदार म्हणूनच नोकरी केली, त्यांना काही इच्छा नव्हती स्वतःचं राज्य निर्माण करायचं. नक्कीच शिवाजी महाराजांना त्यांनी एक चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं होतं, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आपलं राज्य निर्माण केलं. भोसले घराण्याची प्रतिष्ठा, लष्करी सामर्थ्य, जहागिऱ्या आणि एक ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचं मार्ग शिवाजी महाराजांसाठी ते निर्माण करून ठेवला होता असं आपण म्हणू शकतो. स्वतः शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व मित्र हो, शिवाजी महाराज जर का संकुचित विचाराचे असते, शिवाजी महाराज जर का मनुष्यद्रोही असते तर इतकी चांगली माणसं त्यांना जमा करता आली असती का? नक्कीच नाही. बघा, भारताच्या इतिहासामध्ये असे किती राजे झालेत की ज्या राजासाठी सामान्य प्रजेतला माणूस मरणासाठी तयार होतो. शिवाजी काशीत असेल, बाजीप्रभू असतील, मदारी मेहदर असेल,
तर अशी असंख्य नावं आपल्याला सांगता येतील. येसाजी कंक असेल, बहिर्जी नाईक असतील, म्हणजे याने आपले जीव अगदी पणाला लावले आणि स्वराज्य हे निर्माण केलं. बघा, शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या संदर्भातले जे काही घोळ आपण बघतो की शिवाजी महाराजांच्या 2-2 जयंत्या तिथीनुसार आणि तारखेनुसार एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने घोषित केलं की 19 फेब्रुवारी 1630 ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे. शिवदिग्विजयामध्ये 1549 वैशाख शुद्ध तारीख दाखवली जाते. मल्हार चिटणीसामध्ये 2 गुरुवार 1549 दाखवली जाते. नंतर 91 कलमी बखरमध्ये बी 4 चंद्रवार 1549 दाखवली जाते. मराठी राज्याची छोटी बखर याच्यामध्ये बी 1549 दाखवली जाते. म्हणून वैशाख शुद्ध 2ला गुरुवार येत नाही. म्हणून आपण बघतो की शिवाजी महाराज जन्मतारीख जी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली आहे ती कमिटीद्वारे घोषित केलेली आहे. म्हणून आपण शिवाजी महाराजांच्याच ते जे काय आहे ते राज्याभिषेक दिन आपण शिवाजी महाराजांचा जन्मदिन म्हणतो. आता जे शकावलीमध्ये लिखाण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर थोड्याच काळात ही जे शकावली निर्माण झाली. बघा, शिवाजी महाराजांच्या पदरी सेवा केलेला 1551 शुक्ल नाम संवत्सर फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार हस्ती नक्षत्री घटी 18 फळे 31 या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे जे शकावली आपल्याला सांगते मित्र. नंतर शिवभारतमध्येही शिवाजी महाराजांच्या जन्माचा संदर्भ 1551 येतो. शिवराम ज्योतिषमध्ये बी 1551 येतो. 49 आणि 51 या 2 तारखेमध्ये एक ही गोष्ट असते. ठीक आहे, शिवाजी इतिहास म्हणजे कर्नॉलॉजीला फार महत्व आहे, पण शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाचा जन्म हेच अत्यंत महत्व. ज्या दिवशी तो महापुरुष जन्मेल 30 तारीख शुद्ध, कारण की ज्या दिवशी तो महापुरुष जन्माला आला 30 तारीख पवित्र होईल ना मित्र. कारण त्याने इतकं पवित्र्याचं काम केलं तर ती तारीख पवित्रच असणार. आपण बघतो भोसले घराण्यांची जे पिढ्यांची आपण माहिती घेऊ. सुज्जन सिंग व सुजय सिंग हा 14व्या शतकात महाराष्ट्रात आला राजस्थानमधला. याचा संबंध सिसोदिया वंशाशी लावता येतो. बघा, सुज्जन सिंगाने बहामणी राज्यात एक मोठा सरदार म्हणून आपलं नाव कमावलं. त्यानंतर त्याचा मुलगा बाबाजी भोसले ह्या 14व्या पिढीतील भोसले घराण्याचा पुरुष होता. त्यांनीही निजामाच्या दरबारामध्ये अहमदनगरच्या आणि विजापूरच्या आदिलशहाकडे आपली नोकरी कमवून बहादुरकी करून आपलं पद कायम ठेवलं. सैनिकी पदामध्ये सैनिकी कामामध्ये. त्यानंतर त्यांचे बाबाजी भोसलेचे 2 मुलं मालोजी व विठोजी हे 2 मुलं होते. नंतर आपण बघतो की मालोजीच्या उदरामध्ये शहाजीचा जन्म 1554 झाला व लग्न 1605 मध्ये जिजाऊ जाधवांशी झालं, सिंदखेड राजाच्या, असा पण आपल्याला इतिहास ज्ञात आहे. मालोजीच्या मृत्यूनंतर विठोजीने यांचा सांभाळ केला. एका युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला, भातवाडीच्या युद्धामध्ये, आणि मग नंतर विठोजीने सांभाळ केला. या भातवाडीच्या लढाईमध्ये शहाजी राजाचा उदय झाला. शहाजी राजांनी त्या लढाईमध्ये आपली मर्दुमकी गाजवली. निजामशाही व मुघल यांच्या 1624ला एक प्रकरण झालं. खंडागळचा हत्ती निजामाच्या दरबारामध्ये अहमदनगरमध्ये उसळला आणि त्या हत्तीची सोंड शहाजीराजांनी छाटली आणि नगरपासून 10 मैलावर भातवाडी व मुघल व आदिलशाह एकत्र येऊन मलिक अंबर व शहाजी याचा पराक्रमाने मुघलांचा पराभव केला त्यांनी. मित्र हो, मुघल हे अत्यंत बलाढ्य असे होते, त्यांचा पराभव त्यांनी केला. आणि आपण बघतो शहाजीराजे हे आदिलशहाकडे गेले नंतर भातवाडीच्या लढाईतून, कारण की घोरपडे आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. ते नातेवाईकच होते, परंतु वाद झाल्यामुळे ते मुघलांच्या नोकरीला गेले. मग मलिक अंबर मुळे परत त्याचा दोष वाढायला लागला, वारंवार अपमान व्हायला लागला. आदिलशाह सरलष्कर किताब त्यांना मिळाला, परत ती नोकरी त्यांनी सोडून दिली. कारण की कसं होतं की तुर्क मुघल जे व्हाईट आहेत, गोरे आहेत, पांढरे रंगाचे, ती लोक स्वतःला श्रेष्ठ समजायची आणि महाराष्ट्रीयन लोक जरी गोरे जरी असले तरी त्यांच्या तुलनेने थोडेसे सावळे होते आणि ते आपल्याला काफीर आपण म्हणू आणि अपवित्र समजायचे, म्हणून ते द्वेष करायचे. म्हणून इकडनं तिकडनं नोकरीला जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता, कारण शेवटी परकीय राज्य होतं. मग इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला व मोहम्मद आदिलशहा हा कडवा धर्मवेडा माणूस तिथं राजा झाला. आणि अशाच वेळेला जो मराठ्यांची बाजू घेणारा काळा हाफजी मलिक अंबर जो तिथला वजीर होता त्याचा मृत्यू झाला. आणि मग साहजिकच या 2 शहाकडे नोकरी करणं हे काही शक्य नसल्या कारणाने सरळ आपण मुघलांच्या नोकरीत जावं
मोगलांच्या स्वारीच्या भीतीने मुर्तजाच्या आईने शहाजीराजांना बोलवून घेतलं. शहाजीराजांनी इमानी इतबारे त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि मुर्तजाचं राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला. पण निजामशाहीचा कारभार फतेह खानकडे गेल्यामुळं निजामशाह व चंचल वृत्तीचा असल्या कारणानं धरसोड वृत्तीमुळं त्याचं राज्य आपण बघतो की नष्ट झालं. मग शहाजीराजे निजामशाहीचे पुनर्जीवन करण्यासाठी त्यांनी लढाई लढली. परंतु त्यावेळेला जिजाऊच्या गर्भामध्ये शिवाजी महाराज असल्या कारणानं त्यांच्या पाठीमागे जेव्हा मुघलांच्या फौजा लागल्या तर रात्रीच्या वेळेला स्वतःचा बचाव करण्यासाठी शहाजीराजे आणि जिजाऊंनी घोड्यावरती प्रचंड मोठा प्रवास केला आणि मग ही अशी धामधूम शक्य नाही बुवा. आणि म्हणून मग जिजाऊंना त्यांनी पुण्याच्या जहागिरीमध्ये पाठवलं आणि तिथंच आपल्याला बघतो की शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि स्वतः निजामशाहीचं पुनर्जीवन काही होत नाही हे बघून त्यांनी मग ते सोडून दिलं आणि मग त्यांनी आपण बघतो की कर्नाटकमध्ये गेले आणि महाराष्ट्रातील जहागिरी सरंजामी त्यांनी शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊच्या ताब्यात गेली व कर्नाटकातील राज्यकारभार वाढवला. कर्नाटकच्या नायकासोबत त्यांनी उदार असं धोरण स्वीकारलं. विद्या व कला याचा त्यांनी आश्रय घेतला आणि एक चांगलं प्रशासकीय राज्य तिथं निर्माण केलं असं आपण म्हणू शकतो. नंतर आदिलशहाने तिथं ज्यावेळेस हल्ला केला आदिलशाह व मुघल यांच्या संयुक्त फौजेनं आणि फतेह खानला कैद केलं व लखवी जाधव याचा मृत्यू झाला. मग आपण बघतो की निजामशाही कमजोर झाली. अशांतता अस्थिरता तिथं पसरू लागली. फतेह खानचीही सुटका त्यातून व्हायना मग त्यावेळेस मृत्यूजाचा खून झाला व शहाजीराजांनी जहागिरी फतेह खान व निजामशाहीच्या संकटाच्या विरोधात लढायला सुरुवात केली. निजामशाहीचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न निजामशाही निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुरारी जगदेव व खवास खान यांचा पाठिंबा त्यांना मिळाल्यामुळे ह्याच मुरारी जगदेवानं पुण्यामध्ये गाढवाचा नागर फिरवला होता. मित्रहो, नंतर मात्र शिवाजी बाल शिवाजींना घेऊन जिजाऊने तिथं सोन्याचा नागर बसवला आणि पुणे शहर बसवलं. पुण्याचं गाव बसवलं. तिथं शेतकऱ्यांना संधी दिली असं आपण म्हणू शकतो. पेमगिरी येथे नव्या निजामाची घोषणा केली. फतेह खानचा पराभव झाला. शहाजीने निजामशाहीचा कारभार सुधारला. परंतु सतत 3 वर्ष मुघलांशी संघर्ष त्यांना करावा लागला. परंतु त्या संघर्षामध्ये काही त्यांना यश आलं नाही आणि मग यश न आल्यामुळं बालगान ते नीरा नदीपर्यंतचा किनारपट्टी अहमदनगरचा प्रदेश इथं मुघलांचे आदिलशाहीवर दडपण निर्माण झाले. मुघलांना शरण जावं लागलं आणि आदिलशहाकडे हे सगळे प्रांत आले. मग निजामाने ज्या स्वाऱ्या केल्या होत्या ते पराभव केला होता. मुघलाने सांगितलं की आता जे काय आहे शहाजीराजांना इथं महाराष्ट्रात ठेवणं हे धोकादायक आहे आणि म्हणून शहाजीराजांची रवानगी आपण बघतो कर्नाटक प्रांतात केल्याचं लक्षात येतं. त्याच्यावरती दुसऱ्यांदा स्वारी केली. अफजल खानाबरोबर शिरे कस्तुरीरंगा हा राजा होता, नायक होता. त्या नायकाला अफजल खानने कप्ताने बोलवून त्याचा क्रूरपणे हत्या केली व शहाजीला बेंगलोर येथे कोपगोंडाचा पराभव केला. बेंगलोर येथे जी राजधानी होती शहाजीराजांना त्यांनी कप्ताने कैद केलं. परंतु मात्र शिवाजी महाराजांनी जी युक्ती लढवली त्यातून मग आपण बघतो की बसवपट्टम, बेल्लूर, बल्लापूर, कांदळ हे 3 स्वारी त्यांनी जिंकले व बेंगलोरला राजधानी केली शिवाजी महाराजांनी. शिवाजीराच्या राज्यावर प्रचंड प्रभाव या शहाजीराजांच्या वर्तणुकीचाही त्यांच्या कामगिरीचाही झाल्याचं आपल्या लक्षात येतं. महाराष्ट्रातील जी जहागिरी होते पुणे, सुपे या परगण्याची जहागिरी दादोजी कोंडदेव, जेदे, बादल, पिंगळे या सरदाराला हाताशी धरून जिजाऊंना तिथं नेमणूक केली आणि तिचे काय आहे तो सगळा भाग नंतर जिजाऊच्या रूपाने तिथे एक चांगली नायकीन राज्यकारभार करणारी मिळाली त्या भागाला. मराठी व कर्नाटक संस्कृतीचा मिलाप झाला. हिंदू नायकांमध्ये सलोखा निर्माण करण्याचं काम शहाजीराजांनी केलं. हिंदू धर्म व हिंदू संस्कृती पुनर्जीवन, मंदिराचे पावित्र्य राखण्याचे आदेश त्यांनी तिथे दिले. बृहत महाराष्ट्राचा संस्थापक म्हणून आपण शहाजीराजांकडे बघू शकतो. महाराष्ट्राबाहेरच्या प्रदेशातही त्यांनी मराठी संस्कृतीचा प्रभाव वाढला. आज अनेक मराठी कुटुंब कर्नाटकमध्ये आहेत. बेळगावचा प्रश्न आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची आत्मविश्वास निजामशाही निर्माण करण्याचा प्रयत्नही आपण शहाजीराजांनी केला. परंतु त्यात त्यांना अपयश आलं, काही हरकत नाही. परंतु आपण बघतो पण त्यांच्या कामाने शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली आणि त्यांची जी सुख्यात पत्नी आहे
आणि राष्ट्रमाता म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो त्या जिजाऊ माँसाहेब शिक्षण व संस्कार धाडसी युद्धकला त्यांनी शिकले होते. त्यांना यादव घराण्याची परंपरा लागली होती. त्यांचे भाऊ आणि वडील लखुजी जाधव खंडोजी जाधव हे खूप असे चांगले सरदार होते निजामशाहीतले. इस्लाम सत्तेचा अत्याचार व धर्मसंस्कृतीचा याच्यात झाल्यामुळे त्यांनी लखुजी जाधवाचा खून झाला. त्यांनी शहाजीराजांनी या बाबीकडे लक्ष दिलं की परकीय राज्यामध्ये जर आपण असले तर आपल्या माणसांचे असे घात होतात. आपसातले वादविवाद सोडून आपण एकत्र आलं पाहिजे. स्वधर्माविषयी अभिमान बाळगला पाहिजे. व रामायण महाभारत वगैरे ते थोर घराण्याचा शिकत होते. भोसले घराण्याचा राजकीय संस्कृती परंपरेचा त्यांनी अभ्यास केला व धार्मिक नैतिक मूल्याला त्यांनी जोपासलं असं आपण म्हणू शकतो. आणि आपण बघतो की मातृभक्त सल्ला करणे आणि शिवाजी महाराजांचे खरे गुरु जर कोणी असतील तर त्या जिजाऊ माँसाहेबच आहे असं आपल्याला म्हणता येतं. आपण मग नंतर बघतो शिवाजीच्या शिक्षणाची व्यवस्था स्वतः जिजाऊने आणि शहाजीराजांनीच केली होती हे आपल्या लक्षात येतं. त्यांचं उत्तम संस्कार आणि शिक्षण त्यांना मिळाल्यामुळं राज्यकारभाराची शिक्षण मिळाल्यामुळं आणि त्यांच्या सवंगड्यामुळं कोकणाच्या प्रांतामध्ये त्यांना आपण बघतो त्यांच्यामध्ये धाडसी प्रवृत्ती निर्माण झाली. न्याय व्यवस्था व न्याय देण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतलं. लष्कराच्या उभारणीचं प्रशिक्षण घेतलं. मावळ प्रांताचा ताबा घेतला. देशमुखांमध्ये एकी केली. तोरणा किल्ला जिंकला. राजगड किल्ला जिंकला. मुरबाड किल्ला जिंकला. आणि मग नंतर आपण बघतो की त्यांनी कोंढाणा जिंकला. सिद्धी अंबर यांना भरपूर देऊन चाकणचा किल्लाही घेतला. फिरगाजी नरसाळा यालाही आपल्याकडे वळवलं. पुरंदरचा विजय मिळाला. महादेजी नीलकंठ, निलोपंत पिलाजी, शंकराजी शहाजी ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस मुघलांसोबत एक चांगल्या प्रकारचं राजकारण करून शिवाजी महाराजांनी मुत्सद्देगिरीचा परिचय दिला. आणि नंतर आपण बघतो की शिवाजी महाराजांनी आपलं मोठं साम्राज्य उभं केलं. मित्र हो, हे आपल्याला याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर सदैव राहील आणि आपण तो विसरू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. जय हिंद.